जर तुमच्या जीवनात गरिबी आहे, पैसा येत नाही, कोणत्याही कामात यश मिळत नाही, अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपत आलं मात्र यश मिळालेलं नाही, हातावरती पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता तितका पैसा मिळत नाही, अशा वेळी आपल्याला काही सवयी तुम्ही नक्की बदला. आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर आपल्याकडे पैसा आकर्षित होतो. मित्रांनो, ही वस्तू लक्ष्मीप्रधान वस्तू आहे. आपल्याकडे लक्ष्मीला खेचून आणते, लक्ष्मीला आपल्या जीवनात धन आकर्षित करते. तंत्र मंत्र शास्त्रात लवंग, मीठ, लिंबू अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात. मित्रांनो, आजचा हा उपाय जो आहे हा आपण दररोज केला तरी चालेल, मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथी असेल, अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो तो दिवस असेल तर, किंवा बुधवारचा दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट, त्याचं फळ जे आहे ते तत्काळ मिळतं. दररोज जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम. पण मंडळी, हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागतो, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागेल, तुम्ही पैशात खेळाल. मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने, आस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचं फळ मिळते. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता हा उपाय करा. आणि सर्वात मोठी चूक की जे लोक वारंवार हे चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं फळ मिळत नाही, ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायांबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका. याबद्दल कोणाजवळही बोलू नका, अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसा येऊ लागेल, आणि पैसा येऊ लागलाय म्हणून आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा दिसू देऊ नका. या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, या दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर जीवनात हा पैसा टिकून राहील. तर मंडळी, पैशाला सुद्धा नजर लागते. नजर जशी घरातील लहान मुलांना लागते, घरातील मोठ्या माणसांना लागते, अगदी त्याचप्रमाणे पैसा ही लक्ष्मी आहे. आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच. पैसा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळू लागेल. तर मंडळी, हा जो उपाय आपण पाहणार आहोत तो लवकरच तो तुम्ही कराच. मात्र माता लक्ष्मीची नित्यनेमाने पूजा करत चला. शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात तर माता लक्ष्मीचा श्रीम श्रीम हा मंत्र अगदी साधा सोपा आहे, मंत्र आहे. दररोज नित्यनियमाने जप करत चला. अगदी गरीबाची गरीबसुद्धा धनवान बनून जाईल. मित्रांनो, आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही आता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता नक्की लिहा. तर मंडळी, या उपायासाठी आपण एका लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करत असतो आणि ती वस्तू आहे विलायची. दोन प्रकारची विलायची असतात, एक हिरवी विलायची आणि दुसरी म्हणजे मोठी करड्या रंगाची ब्राऊन कलरची विलायची. पण या उपायासाठी आपण हिरव्या विलायचीचा वापर करणार आहोत. तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असते, त्यांच्या तोंडात विलायचीपासून बनवलेले काही पदार्थ असतात. अशा लोकांकडे तुम्ही पहा, भरपूर पैसा येतो. तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा, खूप धनवान असतात अनेक जण. विलायचीचा वापर सुरुवात केली तर अतिशय उत्तम. म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करा, गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सतत वापर करा, तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे. मात्र हा जो उपाय आपण पाहणार आहोत विलायची खाऊन, जो उपाय आपण पाहणार आहोत तो विलायची खाऊन चालणार नाही. तर एक विधी असतो, कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार तुम्हाला जर आपण अवलंब केला तर त्याचे फळ तत्काळ मिळते.
दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. म्हणजेच स्नानादी वगैरे नित्यक्रम आटोपून देवपूजा करून बसला तर अतिशय उत्तम. उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचं आहे आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, तुम्हाला प्राप्त करण्यासाठी, आमच्या घरात काही वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या. आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची, मुलांची भरभराट तुमच्या कृपेने होऊ दे, अशी मनोकामना आता लक्ष्मी मातेच्या समोर व्यक्त करा. तर मंडळी, माता लक्ष्मीची नित्यनेमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही आणि जवळ असलेल्या पैशांचा उपभोग घेता येत नाही, अशा लोकांनी नारायणाची म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करा. भगवान श्रीहरी विष्णू ही सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे. पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मित्रांनो जीवनात फार महत्त्वाच्या असतात. लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत तर श्रीहरींची उपासना करा. पैसा आणि पैशांचा ओघ हवा असेल, पैशांचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही. लक्ष्मीची प्रार्थना करा. महालक्ष्मी नमः अशा कोणत्याही प्रकारचा मंत्राचा जप करा. तर मंडळी, देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात 3 हिरवी विलायची घ्यायची आहे. आता लक्षात ठेवा, विलायची ही ताजी आणि हिरवीगार असावीत. आपल्याला 3 विलायच्या घ्यायच्या आहे. कुठेही फाटलेल्या तुटलेल्या नको आहेत. याचे कारण उपाय यावेळी आपले विचार, आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये समाहित होत असते. महिला हा उपाय करत असतील तर 3 हिरवी विलायची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे आणि पुरुषांनी, जर पुरुष हा उपाय करत असतील तर पुरुषांनी ह्या विलायच्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे. तर तो हात मुठी बंद करून ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त वेळा श्रीम 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 या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा म्हटला तरी चालेल व त्याहीपेक्षा जास्त वेळा म्हटला तरी अतिशय उत्तम. या ज्या विलायची असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा सामायिक होत असते आणि याआधी अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभरात सकाळी 1 विलायची आपल्या तोंडात टाका आणि चघळत राहा. 2री विलायची दुपारी टाका. 3री विलायची 3ऱ्या प्रहरी टाका, म्हणजे संध्याकाळी टाका. 4-5 वाजता तोंडात टाकू शकता. जेव्हा तुम्ही थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या उत्तरेकडे पाहून थुंकायचे आहेत. तर मंडळी, हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय, शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता, त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मीप्राप्तीचे विचार येऊ द्या. म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे, मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे, लक्ष्मीची माझ्यावरती कृपादृष्टी होणार आहे, असे विचार आपण सातत्याने विचार करत चला आणि माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही नक्की पैशात खेळाल. भाग्य नशिबात आहे तर ते मिळेलच. मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने अपार धन, अमाप पैसा नक्की प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रचंड पैशांचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहू. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. अगदी 24 तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल. कलियुगात पैशांचे महत्त्व अनन्यसाधारण बनत चाललेलं आहे. पैसा आहे तर सर्वस्व आहे, अशी परिस्थिती बनलेली आहे. ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होणार नाही. जे बंधू मित्र पैशासाठी धडपड करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही, त्यांना या पैशाची व्यथा विचारा. हे चांगले असलो, आपण कितीही प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसा असेल तरच लोक, समाज आपली इज्जत करतात. नाहीतर लोकांचा सोडा, आपल्या घरचेसुद्धा, अगदी आपली पत्नी, मुले, आई वडील आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाही. हे अगदी सत्य आहे. पैसा हा देव नाही, पण आत्ताच्या कलियुगाची परिस्थिती आहे. पैसा हा सर्वस्व नाही, मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही. तर मंडळी, अशावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तर तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही. अशावेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हणून तुम्ही ही जी मेहनत करता त्यांचं 4 पट फळ हा उपाय तुम्हाला आवश्यक प्राप्त करून देईल. आणि हा जर उपाय
आपण पूर्ण तन मन धनाने केला, श्रद्धेने केला, तर विश्वास ठेवा पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी 4 पट जास्त धन तुमच्याकडे आवश्यक येईल. आणि तेही शुगरच्या तेही तेही शुअर आहे मी की नक्कीच येईल म्हणून. तुम्ही तुमच्या कष्टामध्ये कधीच कमी पडू नका. तर मंडळी, हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा, शुक्रवारी करावा. नाही जमलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे. अमावास्येला सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला, इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल. ही एक तांत्रिक क्रिया आहे. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी ही क्रिया केली तरी अतिउत्तम आहे. तर बघा, मी अगदी मनातून तुम्हाला सांगत आहे की हा उपाय नक्की करा. खरंच खूप असरदार उपाय आहे हा. किंवा तुम्ही रात्री 12 वाजता मध्यरात्री जरी हा उपाय केला तरी उत्तम आहे. देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. समोर एक पाट मांडायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती एक 10 रुपयाची नोट ठेवायची आहे. त्यावरती एक 10 रुपयाची नोट आपल्याला ठेवायची. जर तुम्ही नशीबवान असाल मंडळी, जर तुम्ही भाग्यवान असाल तर ज्या नोटेमध्ये कोणताही अंक 4 वेळा रिपीट झालेला आहे, जसं की 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 4 असे 4 असे 8 8 8 8 आहे. म्हणजे 8 4 वेळा रिपीट होतो. कुठेही होऊ द्या, शेवटी होऊ द्या, मध्ये होऊ द्या किंवा सुरुवातीला होऊ द्या, असा नंबर नोटेवर रिपीट झालेला आहे. अशी नोट फार शुभ मानली जाते. 10 रुपयाची नोट जी कुठे फाटलेली नाही, तिला कुठे छिद्र पडलेले नाही किंवा रंग लागलेला नाही, अशी साफ स्वच्छ सुंदर अशी 10 रुपयांची नोट त्या पाटावर अशी साफ स्वच्छ सुंदर अशी 10 रुपयाची नोट त्या पाटावर केशर किंवा लाल चंदनसुद्धा घेऊ शकता. आणि दोन्हीही नसेल तर लाल पेन म्हणजे लाल शाईचा पेन आवश्यक आहे. आता हे नोट म्हणजे काय लक्षात घ्या. नोट, नाणी, सोने, जे काही वैभव आपल्याला दिसते हे सर्व लक्ष्मीची रूपे आहेत. लक्ष्मी यामध्ये वास करते. आता लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत, त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करावाच लागेल आपल्याला. त्या दिव्यातील वात लाल रंगाची ठेवा, म्हणजे कलाव्यापासून बनवा. हातामध्ये जो आपण कलावा धागा बांधतो ना, तो कलावा, त्याची वात तुम्ही बनवा. किंवा कापसाच्या वातीला लाल करून तुम्ही हा तुपाचा दिवा लावू शकता. तर दिवा हा तुपाचा श्रेष्ठ ठरतो, म्हणून तुपाचा असेल तर उत्तम राहील. तूप नसेल तर तेलामध्ये थोडीशी हळद टाकू शकता. असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे. करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा आणि त्यानंतर एक मंत्र आहे. तो मंत्र आपण या नोटेवरती लाल पेनाने लिहायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम क्लीम. या मंत्राच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका. मंत्र मी पुन्हा एकदा सांगते. ओम श्रीम ह्रीम क्लीम हा मंत्र आहे आणि दोन्ही बाजूला उभ्या रेषा द्यायच्या आहे त्या मंत्राच्या. हा मंत्र आता लक्ष्मीचा मंत्र आहे. हा मंत्र या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जपमाळ असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल त्या माळेवरती ओम श्रीम हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरी तुझे कायमस्वरूपी वास्तव्य होऊ दे, धनदौलत भरपूर प्रमाणात घरी येऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये ठेवून द्या किंवा तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवून द्या. तुमच्या अपेक्षेपेक्षा कमीत कमी 4 पट अधिक धन आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल. जेव्हा पौर्णिमा तिथी येईल त्यावेळी या 10 रुपयाच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका. आणि ही नोट कधीही खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. या उपायाबद्दल शक्यतो कोणाजवळही चर्चा करू नका. जेव्हा या उपायाची चर्चा केली जाते तेव्हा या उपायांचा प्रभाव कमी होतो. म्हणजे या उपायांची इतरांजवळ चर्चा करू नका. शक्य तेवढं या उपायाला तुम्ही गुप्तच ठेवा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आम्ही अमरावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, म्हणजेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.